नमस्कार मंडळी. तर नेहमीच आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवत असतो, खात असतो. जसा पालक पराठा झाला, मुळ्याचा पराठा झाला, आलू पराठा झाला. पण एकदम आज मी तुमच्यासाठी पराठ्याचीच रेसिपी घेऊन आलेली आहे, पण एकदम नवीन प्रकारची. खूपच चटपटीत आणि झटपट बनून तयार होतो हा पराठा. तर रेसिपी मी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा. आणि तुम्ही बघू शकता दिसतानाच पराठा आपला किती छान टेस्टी दिसतोय आणि दह्यासोबत तर एक नंबर लागतो. तर रेसिपी आवडली तर सोबत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सुद्धा नेहमीच भेटत राहील. इथे हा चटपटीत पराठा बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता एक मध्यम आकाराचा मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर मी याच्यामध्ये घातलेली. तर एक मध्यम आकाराच्या कांद्यामध्ये आपले 2 ते 3 पराठे आरामात बनवून तयार होतील, कारण यात बाकीचं साहित्यही अजून पडणार आहे. तर सोबत त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे आणि आपण याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये चवीपुरता थोडासा चाट मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर अशा प्रकारे ही जी बारीक शेव असते ना, तर त्याचा वापर करायचा आहे, किंवा तुम्ही आलू भुजिया वगैरे शेव असते ना, तर त्याचा सुद्धा वापर करून हा पराठा बनवू शकता. तर मी 1 वाटी याच्यामध्ये ही बारीक शेव घातलेली. तुम्ही तुमच्या आवडीची शेव याच्यामध्ये घालू शकता आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हाताने अशा प्रकारे कुस्करून हे एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे ओलसरपणा याच्यामध्ये तयार झाला पाहिजे. तुम्हाला असं वाटेल की शेव पूर्ण आपली चिरमटून जाईल, तर तसं होणार नाही. तर झटपट पद्धतीने लगेच आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे मस्त शेव आतली जास्त नरम पडत नाही आणि खाताना छान लागते आपल्याला. तर आता लगेच आपलं हे तयार झालेलं आहे आणि लगेच आता आपण याच्यापासून पराठा बनवायला घेणार आहोत. तर हा पराठा बनवण्यासाठी आपल्याला वेगळं पीठ वगैरे भिजवायची गरज नाही. तर रेग्युलर जे आपलं चपात्या बनवण्यासाठी आपण पीठ भिजवलेलं असतं ना, तर त्याचाच वापर करून आपण इथे हा पराठा बनवणार आहोत. त्याच्यामुळं एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि मुलांना तर शेव वगैरे खायला आवडतेच. तर त्याच्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे पराठा बनवून दिला, तर नुसती शेव खाण्यापेक्षा चपातीसुद्धा त्यांच्या पोटात जाईल आणि त्यांचं पोट व्यवस्थित भरेल. म्हणून नक्की तुम्ही अशा पद्धतीचा हा पराठा बनवून बघा, मुलांना सुद्धा खूप आवडेल. तर तुम्ही इथे बघू शकता मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याची पारी बनवून घेते मी भिजवलेल्या ह्या पिठाची चपात्याच्या. तर अशी हातावर छान याची पारी बनवून घेतलेली आहे आणि जर मध्ये तुम्हाला जर पातळ वाटलं तर तिथं थोडंसं तुम्ही पीठ लावून घेऊ शकता, ओलं पीठ. पण मला तसं वाटत नाही आहे म्हणून मी काही लावलेले नाही आहे. आणि काठं पातळ करायचे आणि आतमध्ये थोडंसं जाड राहिलं पाहिजे हे. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भरपूर सारण मी आपल्या पराठ्यामध्ये भरती आहे, तरीसुद्धा आपला पराठा अजिबात फाटणार वगैरे नाही आहे. तर यात बसेल तेवढं मी सारण टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपल्याला याला व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने एका बोटाने प्रेस करायचे अंगठ्याने आणि बाकीच्या बोटांनी याला असं जवळ करत आपल्याला इथे पराठा चांगल्या प्रकारे आपला बंद करून घ्यायचा आहे. तर हवं असेल तर तुम्हाला हे वरचं आलेलं पिठाचं टोक तुम्ही काढून टाकू शकता. मी ते काढून टाकते. नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळेला पीठ लागतो आपल्याला पराठा. तुम्हाला तसं हवं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही काढून टाकू शकता, नाहीतर राहू दिलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि अशा प्रकारे पीठ लावून थोडंसं हातावरच मोठा करून घ्या पराठा. लगेच याला लाटणं लावू नका आणि पिठामध्ये पुन्हा बुडवून एकदम अलगदपणे आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. अजिबात आपला पराठा फाटत नाही आणि त्यातून सारणसुद्धा बाहेर येत नाही. एकदम छान आपला पराठा बनवून इथे तयार होतो. तर एकदम अलगदपणे आपल्याला इथे लाटणं याच्यावरून फिरवायचं आहे. आमच्याकडे लाटणं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगा मला. तिथे अगदी अलगदपणे मी हा पराठा बनवून घेते. तर तुम्ही बघू शकता एकदम अलगदपणे मी हा पराठा लाटून घेते. मस्त काठसुद्धा त्याचे पातळ झाले पाहिजे. खूप जाड पराठा लाटला ना आपण तर तो खायला एवढा टेस्टी लागत नाही, त्याच्या आतलं सारण किती जरी टेस्टी असलं तरी. त्याच्यामुळं आपल्याला एकदम पातळ पराठा लाटायचा आहे आणि काठंसुद्धा पातळ करायचे आहेत आपल्याला त्याचे, तुम्हाला शक्य होईल तेवढे. जरी तुम्हाला असं वाटतंय की यातून सारण बाहेर येते, तर तसं अजिबात नाही आहे. तुम्हाला पराठा भाजताना बरोबर लक्षात येईल. तर तुम्ही बघू शकता एकदम पातळसर पराठा माझा लाटून तयार झालेला आहे आणि गॅसवर मी तवासुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. तर लगेचच आपण पराठा इथे भाजून घेणार आहोत मस्त खरपूस. तर आता मस्त गरम झालेल्या तव्यावर मी ते पराठा टाकून घेतलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि मस्त दोन्ही बाजूनी छान खरपूस आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला तेल लावू शकता, साजूक तूप लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता. पण मी हा मुलांसाठी बनवते म्हणून मी बटर तेल वगैरे लावण्यापेक्षा मी तूप लावणं मला चांगलं वाटतं. म्हणून मी इथे साजूक तुपाचा वापर करून मस्त हे खरपूस असे पराठे भाजून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता
मस्तपैकी आपला पराठा भाजत आलेला आहे ना, अजिबात त्याच्यातून सारण वगैरे बाहेर बाहेर आलेलं नाही, तुम्ही बघू शकता. आणि दिसताना पराठा आपला छान दिसतोय पातळसर आणि छान त्याला पापुद्रे सुद्धा सुटायला लागलेले. तर पराठा पातळ लाटणं खूप महत्त्वाचं असतं पराठा बनवताना. तर त्याच्यामुळे पातळ पराठा लाटण्याचा प्रयत्न करा. मस्त खरपूस भाजलाही जातो आणि खातानाही खूप चविष्ट लागतो. तर तुम्ही बघू शकता मस्त आपण गुलाबी रंगावर छान पराठा भाजून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेईल. सगळे पराठे माझे बनवून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी लेयर्स सुटलेले आहे आपल्या पराठ्यांना. तर भरपूर चांगलं त्याला पातळ लाटा तुम्ही पराठ्याला, म्हणजे तुमचा पराठासुद्धा असा बनेल. खाताना एकदम चविष्ट लागतो आणि दह्यासोबत तर हा पराठा शेवेचा एकदम उत्कृष्ट लागतो. खूपच चविष्ट, म्हणजे एकदा जर खाल्ला ना तुम्ही तर अशाच पद्धतीने नेहमी तुम्ही पराठा बनवताल. तर नक्की अशा पद्धतीने हा चटपटीत पराठा तुम्ही बनवून बघा. तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, मुलांना टिफिनला बनवून देऊ शकता. त्यांना खरंच खूप आवडेल. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.